आपल्या मनात वाईट विचार का येतात? आपल्याला आवडत नसताना सुद्धा आपल्या मनात वाईट विचार येत असतात. परंतु याचे कारण काय? मन हा आपला सर्वात मोठा मित्र आहे आणि सर्वात मोठा शत्रू पण आहे. जेव्हा आपण आपल्या मनाप्रमाणे वागतो तर आपले मन आपल्याला भटकवू शकते आणि जेव्हा आपण मनाला नियंत्रित करतो तेव्हा आपण आपल्या जीवनात सर्व काही प्राप्त करतो. आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांना थांबविण्याचा आपण प्रयत्न करतो. परंतु जेवढे थांबवावे तेवढेच हे विचार आपल्या मनात प्रवेश करतात. आपण ज्या गोष्टीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतो त्या प्रमाणात ती गोष्ट परत आपल्याकडे येणार आणि म्हणून त्या गोष्टीपासून पळ काढू नये. तर त्यावर नेहमी नियंत्रण ठेवावे. एका वेळेला एक तरुण गौतम बुद्धांकडे आला आणि त्यांना म्हणाला, हे मुनिवर, माझ्या मनात इतके वाईट विचार का येतात? मला नेहमी वाटते की माझे मनात वाईट विचार येऊ नये, परंतु माझ्या मनात नेहमी कामवासनाचे विचार येत राहतात. या बाबतीत विचार करून मी फार त्रस्त झालो आहे. माझी शक्ती आणि वेळ हे सर्व विचार करण्यातच नष्ट होतात आणि या सर्व विचारांमुळे मी शांत राहू शकत नाही. मी नेहमी स्त्रियांना पाहून मोहित होतो आणि स्वतःला यापासून थांबवू शकत नाही. बुद्धांनी स्मित हास्य केले आणि त्या तरुणाला विचारले, काय तुला माहित आहे काय की ही कामवासना काय आहे? तरुण म्हणाला, नाही मुनिवर, मला तर माहित नाही की कामवासना काय असते. परंतु ही जी काही आहे फारच वाईट गोष्ट आहे. नंतर बुद्ध तरुणाला म्हणाले, सर्वात अगोदर तर तुला हे समजून घ्यावे लागेल की नैसर्गिक रूपात जी पण गोष्ट आपल्या आत आहे ती वाईट नाही. आपल्या जीवनात त्याची काही ना काही आवश्यकता असते. वासना काही वाईट गोष्ट नाही. ही एक आपल्या मनाची भावना आहे जी आपल्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची कमतरता असल्याची जाणीव करून देते आणि आपण त्या गोष्टीला प्राप्त करण्यासाठी त्या गोष्टीकडे आकर्षित होत असतो. जसे तुझ्याकडे पैशांची कमी असेल तर तुझ्यामध्ये पैसे प्राप्त करण्याची वासना निर्माण होईल. याचा अर्थ हे नाही की वासना वाईट आहे. याउलट ही तर आपल्या मनातील एक प्रकारच्या आवश्यकतेची जाणीव आहे. आणि जेव्हा ही आवश्यकता शारीरिक असेल तेव्हा आपण याला कामवासना म्हणतो. तरुण बुद्धांना म्हणाला, मला कामवासनेचा अर्थ तर समजला, परंतु तुम्ही मला हे सांगावे की ही येते कुठून आणि कशी येते? बुद्ध म्हणाले, ही कामवासना कुठून येत नाही. ही तर आपल्या आतच असते आणि याचे अस्तित्व आवश्यक पण आहे. तेव्हाच तर मानव जातीचा विस्तार होईल. तरुण म्हणाला, जेव्हा ही आपल्या आतच आहे आणि आवश्यक पण आहे तर लोक याला चुकीचे का म्हणतात? बुद्ध म्हणाले, हेच तर अडचण आहे. लोक कामवासनेचा चुकीच्या पद्धतीने विचार करतात. याला लपवण्याचा आणि दडपण्याचा प्रयत्न करतात. कामवासना चुकीची नाही. याउलट कामवासनेचा चुकीच्या पद्धतीने प्रयोग करणे ही चुकीची गोष्ट आहे. लोक ज्याला पसंत करतात त्याच्यासाठीच जगायला लागतात आणि त्याचेच बाबतीत नेहमी विचार करीत असतात. परंतु हे सर्व चुकीचे आहे. बुद्ध तरुणास म्हणाले, काय तुला माहित आहे? जनावरांमध्ये सुद्धा कामवासना असते. तरुण उत्तरला, होय मुनिवर, जनावरांमध्ये सुद्धा कामवासना असते. कारण जनावर सुद्धा आपल्या वंशाला वाढवित असतात. बुद्ध म्हणाले, तर मग आपण जनावरांच्या कामवासनेला का चुकीचे म्हणत नाही? तरुण म्हणाला, मला माहित नाही. आपणच मला सांगावे. बुद्ध म्हणाले, जनावरे आपल्या कामवासनेचा प्रयोग आनंद प्राप्तीसाठी करीत नाही. ते तर फक्त संतान प्राप्ती करिताच कामवासनेचा उपयोग करतात. जनावरांना निसर्गाने इतकी समज दिली नाही की तो कामवासनेला आपल्या सुखाचा आधार बनवू शकेल. याउलट मनुष्य आपल्या बुद्धीच्या बळावर निसर्गात प्राप्त होणाऱ्या प्रत्येक गोष्टींना आपल्या सुखासाठी उपयोगात आणतो. आपण मनुष्यांनीच कामवासनेला आपले सुखाची वस्तू बनवली आहे.
निसर्गाने तर आपल्याला आपला वंश वाढविण्यासाठी ही गोष्ट दिली होती, परंतु मनुष्याने याला आपल्या जीवनाचे परमध्येय बनवून ठेवले आहे. आणि या प्रकारे काम वासनेचा निरंकुश होणे चुकीचे आहे. तरुणाने बुद्धांना विचारले, हे मुनिवर, ही कामवासना आपल्यावर हावी का होते? ही निरंकुश का होते? तेव्हा बुद्ध म्हणाले, ऐक, आता जे मी सांगणार आहे ते लक्षपूर्वक ऐकावे. कामवासनेचा संपूर्ण खेळ तुला समजायला येईल. तुला तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळून जाणार. फक्त लक्ष देऊन ध्यानपूर्वक समजावे लागेल. तेव्हा बुद्धांनी तरुणाला सांगायला सुरुवात केली. एका वेळेची गोष्ट आहे. एका आश्रमात गुरु व शिष्य राहत होते. शिष्य रोज आश्रमाबाहेरील गावात भिक्षेसाठी जात होते. शिष्य जो गावात भिक्षेसाठी जात असे त्या मार्गात एक नदी होती. एक दिवस त्याने पाहिले की एक तरुण झाडाच्या मागे लपलेला आहे. त्याने त्या तरुणाजवळ जाऊन विचारले, तू या झाडाच्या मागे लपून काय पाहत आहेस? तरुण म्हणाला, अरे, तुला दिसत नाही आहे काय की मी काय पाहत आहे? शिष्याने नदीकडे पाहिले. काही मुली तेथे पाणी भरत होत्या. त्या सर्व मुली 14 ते 15 वर्षांच्या होत्या. तेव्हा शिष्य तरुणाला म्हणाला, हे मुला, तेथे तर मुली पाणी भरत आहेत. यामध्ये लपून पाहण्यासारखी काय गोष्ट आहे? तेव्हा तो तरुण शिष्याकडे पाहून म्हणाला, अरे वेड्या, तुला दिसत नाही आहे काय? त्या मुली कशा नदीतून पाणी काढत आहेत? थोडे त्याचे कोमल शरीराला पहा. त्यांची नाजूक कंबर माठ उचलताना किती मोहक दिसत आहे. त्यांचे मोकळे केस कसे लोळत आहेत. त्यांचे सुंदर मादक परीसारखे रूप सभोवताल कसे सौंदर्य पसरवत आहेत. शिष्य नदीकडे पाहू लागला व यावेळेस तो पाहतच राहिला. आतापर्यंत त्याला काहीच दिसत नव्हते आणि तो एकदम निर्भय होता. त्याला कोणत्याही गोष्टींची भीती वाटत नव्हती. परंतु आता तो लपायला लागला आणि त्या मुलींकडे पाहू लागला जसे त्याने काही गुन्हा केला आहे. आणि जेव्हा तो लपून त्या मुलींना पाहत होता तेव्हा तो मनातून खचून गेला आणि स्वतःशीच म्हणाला, मी हे काय करत आहे? मी जे काही करीत आहे ते योग्य वाटत नाही. मला येथून निघून जायला हवे. आणि तो त्वरित तेथून निघून जातो व आश्रमात पोहोचतो. आश्रमात जाऊन तो आपल्या कामाला लागला. परंतु जे काही तो पाहून आला होता तेच त्याच्या डोळ्यांसमोर वारंवार दिसत होते. त्याच्या मनात तेच दृश्य चालू होते. त्याचे मनात हेच सर्व पाहण्याचा मोह अनावर होत होता. त्याचे कोणत्याही कामात मन लागत नव्हते. सकाळ होताच तो आश्रमातून लवकर निघून जायचा आणि नदीजवळ असलेल्या झाडाजवळ जात असे. तिथे तो तरुण आधीच आलेला असायचा. त्याचे सोबत मिळून मुलींना लपून पाहत असे. आता तो रोज असाच करायला लागला. त्याचे मन आता कोणत्याही कामात लागत नव्हते. तो नेहमी कुठल्या ना कुठल्या विचारात मग्न असायचा. तो आश्रमातील कामांना पण योग्य प्रकारे करीत नव्हता. ना तो वेळेवर झोपत असे, ना तो बरोबर जेवण करीत असे. त्याचे मन अशांत राहू लागले. त्याचे मन वारंवार त्या मुलींच्या सौंदर्याला पाहण्यासाठी आतुर राहत होते. जेव्हा गुरु शिक्षा देत असायचे तेव्हा पण त्याचे मन वेगळ्याच विचारात हरवलेले असायचे. शिष्याचे असे विचित्र वागणे गुरूंच्या लक्षात आले. तेव्हा गुरूंनी शिष्याला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले, आजपासून मी सुद्धा तुझे सोबत भिक्षा मागायला येणार आहे. तू आणि मी सोबत भिक्षाटन करू. तेव्हा शिष्याने गुरुला नकार देऊन म्हणाला, आपण चिंता कशाला करीत आहात? मी एकटाच योग्य प्रकारे भिक्षा मागू शकतो. गुरु म्हणाले, ठीक आहे, तू एकटाच भिक्षाटनासाठी जावे. यानंतर शिष्य भिक्षा मागायला निघून गेला. शिष्य गेल्यावर गुरु पण आश्रमातून बाहेर पडले आणि शिष्याचा मागोवा घेऊ लागले की तो कुठे जातो, कोणाला भेटतो, हे सर्व पाहण्यासाठी त्याच्या मागे मागे जाऊ लागले. थोड्या दूर गेल्यावर गुरुने पाहिले की त्यांचा शिष्य एका मुलासोबत
एका झाडाच्या मागे गुन्हेगारासारखा लपलेला दिसला आणि लपून काहीतरी पाहत होता. गुरु आपल्या शिष्याच्या मागे जाऊन उभे राहिले, हे शोधायला की त्याचा शिष्य शेवटी काय पाहत आहे, ज्याचेसाठी तो झाडाच्या मागे गुन्हेगारासारखा लपून आहे. गुरुने पाहिले की त्यांचा शिष्य झाडाच्या मागे लपून मुलींना पाहत आहे, ज्या मुली नदीवर पाणी भरत आहेत. तेव्हा गुरु म्हणाले, काय तू मुलींकडून पण भिक्षा घेणार काय? गुरुचे आवाज ऐकून शिष्य घाबरला व त्याला घाम फुटला. तो थरथर कापायला लागला, जसे काही चोराला रंगेहात पकडावे तसे. त्याची शुद्ध हरवली व तो काहीच बोलू शकला नाही. तो मुलगा जो शिष्यासोबत होता तो तेथून पळून गेला, त्यामुळे शिष्य अधिकच घाबरला होता. त्याचे तोंडातून तुटक तुटक शब्दच बाहेर पडत होते. गुरुकडे पाहण्याचे धाडस सुद्धा त्याच्यात उरले नव्हते. गुरुने शिष्याकडे पाहिले व म्हणाले, माझा शिष्य तर निर्भय आहे, त्याला तर कोणत्याही गोष्टींची भीती नाही. परंतु हे काय? तुझा तर भीतीने थरकाप उडत आहे. शिष्य गुरुला म्हणाला, गुरुदेव, मला माफ करा, माझा यामध्ये काहीच दोष नाही. त्या मुलाने मला या नादी लावले होते. परंतु मी आपणास वचन देतो की आजच्या नंतर मी पुन्हा कधीही असे करणार नाही. कृपया मला माफ करा. गुरु म्हणाले, ठीक आहे, परंतु या गोष्टीचे भान ठेवावे की आपण जशी संगती करतो तसेच फळ आपणास प्राप्त होते. आपण ज्याचेशी संगती करतो त्याचे विचार आपल्या मनात घर करतात, आणि म्हणून चांगली संगती करावी, जेणेकरून आपल्या मनात चांगले विचार प्रवेश करतील. त्यानंतर गुरु व शिष्य आश्रमात परत आले आणि पुन्हा आश्रमाच्या कामात लक्ष देऊ लागले. शिष्याने ती वाट सोडून दिली व दुसऱ्या वाटेने भिक्षाटनासाठी जाऊ लागला. तो आपल्या कार्याला लक्ष देऊन करीत होता, परंतु हळूहळू त्याचे मनात क्रोध उत्पन्न झाला आणि तो दुसऱ्या शिष्यांवर क्रोध करू लागला. त्याचे मन अशांत झाले. आता तो योग्य वेळेवर जेवण पण करीत नव्हता. तो जेवण पण फार कमी करीत असे. एका रात्री गुरु शिष्याजवळ आले आणि म्हणाले, तूने मला वचन दिले होते की तू आपल्या मनावर ताबा ठेवशील. आतापर्यंत तूने किती वेळा आपले वचन भंग केले आहे. हे ऐकून शिष्य आपल्या गुरुच्या चरणावर पडून रडू लागला. रडत रडत तो गुरुला म्हणाला की गुरुदेव, मी बरेचदा आपल्याला दिलेले वचन भंग केले आहे. पुन्हा पुन्हा वचन घेत असतो, परंतु प्रत्येक वेळी माझे वचन भंग होते. माझे मन माझ्या ताब्यात नाही. मी खूप प्रयत्न करतो की माझ्या मनातील सारे वाईट विचार काढून टाकावे, परंतु असे वाटूनही मी काहीच करू शकत नाही. नंतर गुरु शिष्याला म्हणाला, माझे सोबत ये. गुरु शिष्याला आश्रमाच्या बगीच्यामध्ये घेऊन आला आणि शिष्याला म्हणाला, पहा, येथे काही नाली बनली आहे, ज्यामुळे नदीचे पाणी या झाडांपर्यंत येत आहे आणि हे पाणी निरंतर वाहत आहे. काय तू या पाण्याच्या प्रवाहाला थांबवू शकतो? शिष्य म्हणाला, होय गुरुदेव, मी या प्रवाहाला थांबवू शकतो. मग शिष्याने माती उचलून एका टोकाला टाकली. पाणी थोड्या वेळेसाठी थांबले. नंतर मातीवरून पाणी वाहू लागले. गुरु म्हणाले, हे काय, पाणी तर थांबलेच नाही. पुन्हा शिष्याने काही लहान दगड त्या नालीमध्ये टाकले. पुन्हा थोडा वेळ पाणी थांबले, परंतु थोड्या वेळेनंतर त्या दगडावरून पाणी वाहू लागले. गुरु म्हणाले, हे काय झाले? पाणी तर पुन्हा वाहायला लागले. तू तर म्हणाला होता की तू याला थांबवू शकतो. काय आपण एखाद्या गोष्टीला पूर्णपणे थांबवू शकतो? तेव्हा शिष्य म्हणाला, काही गोष्ट नाही गुरुदेव, मी तर या पाण्याच्या प्रवाहाला थांबवूनच दाखवणार. परत त्याने एक मोठा दगड आणला आणि नालीमध्ये टाकला. पाणी थांबले. तेव्हा शिष्य म्हणाला, पाहिलेत गुरुदेव, मी म्हटले होते की मी पाण्याला थांबवणार. त्याप्रमाणे पाण्याच्या प्रवाहाला थांबवून दाखविले आणि आपली गोष्ट मी पूर्ण केली. गुरुने स्मित हास्य केले आणि म्हणाले, बरे, आता नीट लक्ष देऊन पहा.
पाणी थांबले आहे काय? पाणी तर मागची नाली तोडून बाहेर आले आणि आजूबाजूस वाहत आहे. आता तर या मोठ्या दगडाच्या पुढे पण आले आहे आणि पाणी आपला मार्ग बदलवून पुन्हा पुढे वाहू लागेल. नंतर थोड्या वेळातच असेच घडले. तेव्हा गुरुने शिष्याला समजावले, तुझ्यासोबत पण असेच सुरू आहे. तू पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत आहे, पण प्रत्येक वेळेला तुझ्या प्रयत्नात खंड पडत आहे. तुझा प्रयास हा नेहमी खंडितच होणार आहे. हा दगड तुझा प्रयत्न आहे आणि हा पाण्याचा प्रवाह तुझे विचार आहेत. तू कितीही मोठे दगड ठेवले तरी पाणी आपला मार्ग बनवणारच. हे पाहून शिष्याने विचारले, काय याला काही उपाय नाही काय की मी या वाईट विचारांतून बाहेर पडू शकतो? गुरु म्हणाले, एक उपाय आहे. हे पाणी ज्या नदीतून येत आहे त्या ठिकाणाहून पाण्याचा मार्ग बदलता येतो. गुरु शिष्याला नदीजवळ घेऊन गेले, ज्या ठिकाणाहून त्या बगीच्यात पाणी येत होते. गुरु शिष्याला म्हणाले, ते पाणी याच नदीवरून जात आहे. जर आपण येथूनच त्याचा मार्ग बंद केला तर काय आपण पाण्याच्या प्रवाहाला थांबवू शकणार नाही काय? त्यावर शिष्य म्हणाला, होय गुरुदेव, निश्चितच असे होऊ शकते. मी या पाण्याला येथूनच बंद करून देतो. तेव्हा पुढे पाणी जाणारच नाही. मग बगीच्यात पण पाणी जाणार नाही. तेव्हा गुरु म्हणाले, जर बगीच्यामध्ये पाणी जाणार नाही तर झाडांना पाणी कुठून मिळणार? त्या झाडांना तर पाण्याची आवश्यकता आहे. तेव्हा शिष्यांनी विचार केला आणि म्हणाला, माझ्या मनात तर ही गोष्ट आलीच नाही की या पाण्याचे बगीच्यामध्ये जाणे फार आवश्यक आहे. आणि त्या झाडांपैकी काही असे आहेत, त्यांना रोज पाण्याची आवश्यकता आहे, नाहीतर ते कोमेजून मरून जातील. तेव्हा गुरु म्हणाले, यासाठी पाण्याचा प्रवाह तर आपणास सुरू करावाच लागेल. शिष्याने गुरुची गोष्ट ऐकून पाण्याचा मार्ग सुरू केला. तेव्हा गुरुने विचारले, जर आपण या नदीच्या पूर्ण प्रवाहाला बगीच्याकडे वळविले तर काय होणार? शिष्याने उत्तर दिले, गुरुदेव, बगीच्यामध्ये जेवढे पण रोपटे व झाडे आहेत ते सर्व गळून नष्ट होणार व तेथे काहीच वाचणार नाही. गुरुने स्मित हास्य केले व म्हणाले, तू या गोष्टीला नीट समजून घ्यावे. आपणास कोणत्याही गोष्टीला थांबवायचे नाही, फक्त नेहमी समतोल बनवून ठेवायचा आहे. पाणी कमी मिळाले तर झाडे नष्ट होतात आणि जास्त पाणी मिळाले तरी झाडे नष्ट होतात. आपले जीवन समतोल बनवूनच चालत असते. गुरु पुढे शिष्याला म्हणाले, जर मी तुला म्हटले की तू आंब्याच्या बाबतीत विचार करू नको, तर तुझ्या मनात सर्वात अगोदर कोणत्या गोष्टींचे चित्र उभे राहणार? शिष्य म्हणाला, गुरुदेव, माझ्या मनात तर सर्वात अगोदर आंब्याचे चित्र उभे राहणार. गुरु म्हणाले, जेव्हा आपण वाईट विचारांना बळजबरीने थांबविण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते अजूनच जोरात आपल्या मनात प्रवेश करतात आणि म्हणून त्यांना कधीही थांबविण्याचा प्रयत्न करू नये. पुढे गुरु शिष्याला म्हणाले, आपले मनात वाईट विचार, वाईट व्यक्तींची संगती केल्याने सुद्धा येत असते. कधी कधी कामवासना आपल्या आत नसते, परंतु काही अश्लील लोकांच्या सोबत राहिल्या कारणाने ती आपल्यावर हावी होते. तेव्हा शिष्य म्हणाला, गुरुदेव, आपण योग्य तेच सांगत आहात. मी आपल्या मार्गापासून भटकलो होतो. नंतर तो शिष्य त्या रात्री फारच सुखाने झोपी गेला. सकाळी आपली सर्व कामे मनापासून केली आणि मग तो भिक्षा मागायला त्याच रस्त्याने गेला जेथे तो मुलगा अजूनही झाडाचे मागे लपून त्या मुलींना पाहत होता. तो शिष्य त्या नदीवर गेला जेथे त्या मुली पाणी भरत होत्या. त्याने त्या मुलींना पाणी मागितले आणि त्या मुलींपैकी एकीने त्याला प्यायला पाणी दिले आणि त्या शिष्याला वंदन केले. शिष्याने तिला आशीर्वाद दिला की तुझे कल्याण होवो, ज्यामुळे त्याचे मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली व त्याचा चेहरा प्रसन्नतेने भरून गेला, जसे की काही हरवलेले त्याला सापडले असावे. तो परत आपल्या रस्त्याने जाऊ लागला. तेव्हा मागून तो मुलगा आला जो झाडामागे लपलेला होता.
तो शिष्याजवळ आला व म्हणाला, काय गोष्ट आहे, आज तर तुने जवळून दर्शन केले. तू तर माझ्यापेक्षाही पुढे निघाला. तेव्हा शिष्य म्हणाला, आपण नेहमी दुसऱ्याचे दर्शन करण्यातच वेळ घालवतो, त्यामुळे आपले दर्शन करूच शकत नाही. तू कधीपर्यंत या झाडामागे लपून राहणार? कुणाला तरी पसंत कर आणि तिला सांग, जर तीही तुला पसंत करत असेल तर तिच्याशी विवाह करावा, पण त्याआधी स्वतःचे पायावर उभे राहावे लागेल. आपण स्वतःलाच जाणले पाहिजे. अशा प्रकारे आपला वेळ वाया घालवू नकोस. त्यानंतर तो मुलगा रोज शिष्याला भेटत असे. शिष्याने त्याला नदीवर जाऊ नये यासाठी प्रेरित केले आणि तो मुलगा आपल्या जीवनात काही बनण्यासाठी संघर्ष करू लागला. ही गोष्ट संपवून गौतम बुद्ध तरुणाला म्हणाले, तर तुने पाहिले की संगतीचा काय परिणाम होतो. म्हणून आपली संगती बदलावी, आपले विचार बदलावे. काय तुला तुझ्या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळाले? तेव्हा तरुण म्हणाला, होय बुद्धा, मी आपले आभार व्यक्त करतो. तेव्हा बुद्ध म्हणाले, जेव्हा तुझ्या मनात वाईट विचार येतील तेव्हा तू स्वतःला अपराधी मानू नकोस. मनामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे विचार येत असतात. मनामध्ये विचार चक्र नेहमी सुरूच असतात. परंतु आपल्याला कोणते विचार ग्रहण करायचे आणि कोणते विचार सोडून द्यायचे ते आपल्यावर अवलंबून असते. जो या विचारांना प्रज्ञापूर्वक समभावाने पाहतो तो वाईट विचारांच्या प्रभावातून मुक्त होतो. यासाठी ध्यान साधनेचा सराव करणे आवश्यक आहे. यानंतर तरुणाने बुद्ध चरणी वंदन केले आणि घराकडे निघून गेला.